आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांची हत्या झालेली आहे। मामा सतीश वाघ यांची हत्या झाली आहे। यवत गावच्या हद्दीमध्ये मृतदेह सापडलाय। सकाळी सतीश वाघ यांचं अपहरण झालं आणि त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली। सकाळी साधारण 6च्या दरम्यान वाघ वॉकिंगला गेले होते, तर एका गाडीतील 3-4 तरुणांनी त्यांना गाडीमध्ये किडनॅप करून घेऊन गेले आणि आत्ताच माहिती मिळते की एक मृतदेह यवतच्या हद्दीमध्ये मिळतो। याच्याबद्दल योग्य खातरजमा पोलीस करत आहेत। पोलीस तपास करतायत। गुन्हेगारांपर्यंत पोलीस निश्चित पोहोचतील। पोलीस ठाण्याच्या वतीनं किंवा आमच्या वतीनं आम्ही 4 टीम्स केलेल्या आहेत। क्राईम ब्रँचच्या सुद्धा 6 टीम्स, असं 10 पेक्षा जास्ती टीम आता इन्व्हेस्टिगेशन करतायत। इन्व्हेस्टिगेशनमध्ये लवकरच आरोपी सापडतील असा आम्हाला विश्वास आहे। नेमकी हत्या कशी झाली पाहूयात। सतीश वाघ सोमवारी सकाळी 6:30 वाजता मॉर्निंग वॉकसाठी गेले होते। यावेळी त्यांचे अपहरण करण्यात आले। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाली आहे। आरोपींनी वाघ यांना मांजरी येथून कारमध्ये बसवून यवत परिसरात नेले। आरोपींनी लाकडी दांडक्यानं डोक्यात वार करून वाघ यांची हत्या केली। हत्येनंतर मृतदेह त्याच ठिकाणी फेकून देण्यात आला। आपण सीसीटीव्ही मधील दृश्य पाहतोय। सतीश वाघ यांची हत्या करण्यात आलेली आहे। आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांची हत्या झालेली आहे। मामा सतीश वाघ यांची हत्या करण्यात आलेली आहे। यवत गावच्या हद्दीत मृतदेह सापडलेला आहे। सकाळी सतीश वाघ यांचं अपहरण केलं गेलं। सतीश वाघ यांचं चौघांकडून अपहरण केलं गेलं, त्यांना मारहाण केली गेली आणि त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली। सतीश वाघ यांची हत्या झालेली आहे। त्यांची अंत्ययात्रा आपण पाहतो। या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित आहेत। त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येते। त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी मोठी गर्दी या ठिकाणी जमलेली आपण पाहतोय। आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांची हत्या झालेली आहे। मामा सतीश वाघ यांची हत्या झाली आहे। यवत गावच्या हद्दीमध्ये त्यांचा मृतदेह सापडला होता। आता आपण पाहतोय त्यांना निरोप देण्यासाठी मोठी गर्दी या ठिकाणी जमलेली आहे। सतीश वाघ यांच्या हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। याचा पोलिसांकडून आता तपास सुरू आहे। भाजपाचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांचं अपहरण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर येते। पुण्यातील व्यावसायिक आणि योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचं अपहरण केलं गेलं। पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात होता, मात्र यवत दौंडजवळ एका झुडुपात त्यांचा मृतदेह सापडला। त्यांना आता शेवटचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी नागरिकांची गर्दी आपण पाहतोय। या घटनेमुळे संपूर्ण पुण्यामध्ये आता खळबळ उडालेली आहे। अपहरणकर्त्याकडून त्यांची हत्या करण्यात आल्याचं समोर येतंय। पोलिसांकडून आता आरोपींचा शोध सुरू आहे। हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। सतीश वाघ हे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते। त्याचवेळी 4 अज्ञात व्यक्तींनी त्यांना जबरदस्तीने गाडीत बसवलं। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये समोर येते। त्यांचं अपहरण केलं गेलं, त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली। आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेले आहेत। रोहन, आता आपण पाहतोय सतीश वाघ यांना अखेरचा निरोप देण्यात येतोय। गर्दी या ठिकाणी जमलेली पाहतोय। अगदी बरोबर आहे। खरं तर योगेश टिळेकरांचे आमदार योगेश टिळेकरांचे ते मामा आहेत आणि त्यांच्या हत्येने जी आहे ती संपूर्ण शहरभरामध्ये खळबळ उडालेली आहे। आणि आता जे ते पोस्टमॉर्टम झाल्यानंतर त्यांचा मृतदेह
काही काळ त्यांच्या ओम साई या फुरसुंगीतील शेवाळवाडीतील निवासस्थानी जो आहे तो ठेवलेला होता आणि आता त्यांच्या अंत्ययात्रेला जे ते निवासस्थानापासून सुरुवात झालेली आहे आणि काही वेळामध्ये त्यांच्यावरती जो आहे तो अंत्यविधी केला जाईल. परंतु पुणे पोलिसांना अजून देखील कोणताच आरोपी जो आहे तो सापडलेला नाहीये, कारण का अगदी घराजवळून त्यांचं अपहरण 4 लोकांनी केलेलं होतं आणि हे अपहरण झाल्यानंतर त्यांना यवतकडे घेऊन जाण्यात आलं. यवतकडे घेऊन जाण्यात आल्यानंतर त्यांच्या शिंदेवणे घाटामध्ये कदाचित त्यांचा जो आहे तो खून करण्यात आल्याचा अंदाज पुणे पोलिसांना आहे आणि त्या दृष्टीने पुणे पोलीस सध्या प्रयत्न देखील करतायत आणि पुणे पोलिसांची जवळपास 16 क्राईमची पथकं पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या दिशेला जे आहेत ते आरोपींचा शोध घेत आहेत, परंतु अजून आरोपी सापडलेले नाहीयेत. तत्पूर्वी पोस्टमॉर्टम झाल्यानंतर त्यांचा मृतदेह जो आहे तो कुटुंबियांनी ताब्यात घेतला आणि स्वतः योगेश टिळेकर जे आहेत ते या सगळ्यामध्ये होते आणि त्यांनी देखील माध्यमांना सांगितलं की आमचं कुटुंब जे आहे ते सध्या प्रचंड दुःखामध्ये आहे. त्यामुळे जे काही पुणे पोलिसांमध्ये ताशेरे ओढले जात आहेत की मागील अनेक दिवसांपासून खून होत आहेत आणि आमदारांचे नातलग मामा जर सुरक्षित नसतील तर जनसामान्यांचं काय, त्यावर देखील त्यांनी सांगितलं की कुठल्याही बाबतीमध्ये राजकारण नको. पुणे पोलिसांनी शोधून कसून तपास करून धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.